निर्गम 33 त्याचं या ठिकाणी आपण 13 आणि 14 वचन वाचूया. म्हणून आता जरी मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलं तरी मी तुला विनंती करतो की तू आपले मार्ग मला कळीव, यासाठी की मी तुला असे ओळखावे की मी माझ्या दृष्टीत कृपा पावावी आणि हे राष्ट्र तुझे लोक आहे हे तू समजावे. तेव्हा तो म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन. हे वचन वाचलं, या ठिकाणी असं लिहिलंय का मोशे बोलतोय. कोण बोलतोय? मोशे. कोणा सांगती? देवा सांगते. देवा सांगती. कोणा सांगती? देवा सांगते. मोशे परमेश्वराला विनंती करतो. काय करतो? विनंती करतो का तू परमेश्वर देव माझ्या संगती आहे. कोणा संगती आहे? माझ्या संगती आहे, जेणेकरून मला जे कनान देशाकडे जायचंय तो माझा प्रवास पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशे काय म्हणतो? तू माझ्या संगती आहे. कोणाला? देवाला. कोणाला? देवाला. मोशे देवा संगती बोलतोय आणि त्याला म्हणतोय का तू माझ्या संगती आहे, जेणेकरून मला जो प्रवास करायचा आहे, कुठं करायचा आहे? कनान देशाकडे. कुठं करायचा आहे? कनान देशाकडे. आता या ठिकाणी लिहिलेलं नाही तसं, पण आपल्याला माहिती आहे का मोशे प्रभूची उपस्थिती मागत होता. कशासाठी? कारण त्याला काय करायचा होता? प्रवास करायचा होता. काय करायचा होता? प्रवास करायचा होता. कुठं करायचा होता? कनान देशाकडे. कुठे? कनान देशाकडे. आणि त्याला माहित होतं की जर देव माझ्या संगती येणार नाही, देव जर माझी मदत करणार नाही, तर माझा जो प्रवास आहे तो पूर्ण होणार नाही. कारण वाटेत काय घडल, उद्याचा दिवस कसा असेल हे मला माहित नाही. पण जर देव तू माझ्या संगती असेल, जर तू माझी मदत करशील, आणि 100% माझा प्रवास सुखरूप होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते का? ठिकाणी आपल्याला माहिती आहे इस्रायल लोक आणि मोशे कोणत्या दिशेने प्रवास करत होते? कनान देशाने. कोणत्या? कनान देशामध्ये. पण मध्ये असं काहीतरी झालं का देव म्हणतो का मी तुमच्या बरोबर येणार नाही. पण मोशे प्रार्थना करून देवाकडे विनंती करतो का हे प्रभू तू आमच्या बरोबर राहा, तू तुझी मदत पाठव, जेणेकरून आमचा पुढचा प्रवास सुखरूप होईल. कारण देव आहे तर सर्व काही आहे, आणि जर देव नाहीये तर आमचा प्रवास कदाचित सुखरूप होणार नाही. समजते ठिकाणी. म्हणून मोशे काय करतो? देवाला विनंती करतो का प्लीज आमची मदत कर. काय कर? मदत कर. कारण जर तू मदत करशील तर आमची मदत पूर्ण होईल. जर तू आमची मदत करशील तर आमची मदत पूर्ण होईल. कदाचित जग जर आमची मदत करल तर जग आमची मदत पूर्णपणे करू शकत नाही, पण देवच सर्व समर्थ आहे का जो आमची मदत पूर्ण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजताय का? मोशे जो होता हा एक असा साधारण व्यक्ती नव्हता, तर तो एक खूप मोठा अधिकारी पण होता. देवाच्या सानिध्यात येण्या अगोदर जग काय आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहित होतं. आणि बायबल सांगतं का ज्यावेळेस प्रभूंनी मोशेला दर्शन दिलं, ज्यावेळेस प्रभूंनी त्याला दर्शन दिलं, कुठं दर्शन दिलं होतं? होरेब डोंगर पासून तर सिनाच्या रानापर्यंत मोशेने देवाचे वेगवेगळे अनुभव घेतले होते. काय घेतले होते? वेगवेगळे अनुभव त्यांनी पाहिलं होतं का कशा प्रकारे देवाने त्याला दर्शन दिलं, कशा प्रकारे मिस्र जे इतकं ताकदवर राष्ट्र होतं त्या काळाचं, त्याच्या देखत प्रभूंनी 10 चमत्कार वेगवेगळे चमत्कार केले किंवा पीडा आणल्या त्यांच्यावर, आणि कशा प्रकारे दैवीरित्या प्रभूंनी त्यांच्यातून त्यांना बाहेर काढलं हे कोणी पाहिलं होतं? मोशेने. मोशे जरी इस्रायल लोकांचा लीडर होता. कोण होता? लीडर होता. त्यांच्या हिशोबाने मोशे करत होता, पण मोशेला माहित होतं मी नाही करत. कोण करतं? देव. कोण करतं? देव. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो का देवा जर तू आहे तरच पुढचा प्रवास आहे, जर तू नाहीये तर पुढचा प्रवास काहीच कामाचा नाही. आणि त्याचबरोबर जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनाही तो चांगला परिचित होता. का ज्यावेळेस संकट आलं, बायबल सांगतं काय अशी एक घटना घडली होती का ज्यावेळेस मिस्रचं सैन्य मागून आलं आणि समोर समुद्र आला, जे लोक त्याच्याबरोबर होते ते लोक कुरकुर करू लागले. ते लोक म्हणले का कशाला तू या ठिकाणी आम्हाला आणलं? म्हणजे मोशेला माहित होतं का ज्या लोकांना मला घेऊन जायचंय त्यांना घेऊन जाणं एवढं सोपं नाहीये. हे लोक कुरकुर करणार आहेत, हे लोक नावं ठेवणार आहेत, वेगवेगळे त्रास देणारे आहेत. पण जर देवा तुझी कृपा असेल तर मी यांना हँडल करू शकतो. जर तुझी कृपा असेल तर याच्यातून मी बाहेर पडू शकतो. कारण मोशेने अनुभव घेतला होता. मोशेने पाहिलं की असताना भूक लागली, प्रभूने अन्न कुठून पुरवलं होतं? स्वर्गातून. कुठून? स्वर्गातून. असताना तहान लागली, प्रभूने पाणी कुठून दिलं? खडकातून. मोशेचा या ठिकाणी अनुभव तो आठवत असेल का देवाने कशा प्रकारचे त्या ठिकाणी पीडा आणल्या, प्रभूने कसा समुद्र दुबागला, प्रभूने कसं आकाशातून जेवण दिलं, प्रभूने कसं खडकातून पाणी दिलं. या ठिकाणी या साधारण गोष्टी नाहीयेत, पण त्याला या ठिकाणी म्हणायचं होतं का प्रभू आतापर्यंत तू मला सहाय्य केलं, पण इतरचा जो पुढचा प्रवास आहे तुझ्या बिना मी तो प्रवास पूर्ण करू शकत नाही. कारण आतापर्यंत पुष्कळ समस्या आल्या, पण या सर्वांमध्ये कुणी सहाय्य केलं? देवाने. कुणी सहाय्य केलं? देवाने. मग इथून पुढेही कसा दिवस येईल मला माहित नाही, कसा दिवस येईल मला माहित नाही. पण एक गोष्ट मला नक्की माहितीये का जर तू माझ्या बरोबर आहे
तर माझा प्रवास आशीर्वादित आहे, Yes. तर माझं जीवन सुखरूप सुखरूप आहे, आहे. तर माझं जीवन यशस्वी आहे. पण जर तू माझ्या बरोबर नाहीये तर माझा प्रवास सुखरूप नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी तो विनंती करतो. काय करतो? विनंती करतो. हे प्रभू प्लीज माझी मदत कर, का प्लीज तू आपली मदत मला पाठव. या ठिकाणी तो विनंती करत आहे, कारण काय पुढे येईल हे माहित नाहीये. काय पुढे येईल आपल्याला माहित नाहीये. जसं मोशे या ठिकाणी देवाकडे विनंती करतोय का प्लीज तुझी समक्षता पाठव, मदत पाठव, त्याच प्रकारे आज आम्हालाही प्रभूची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे मोशेला प्रभूची गरज होती, इस्रायल लोकांना प्रभूची गरज होती, तीच गरज आज आम्हाला पण आहे. कारण उद्या आमच्या जीवनात काय येईल कोणाला माहिती आहे का? नाही. येस, उद्या काय येईल माहित नाहीये. अचानक पोट दुखतं, दवाखान्यात गेलं, तू सांगतो कॅन्सर झाला, हातपाय ढिल्ले, जीवनाची आशा संपून जाती. चांगलं काम असतं, चांगली नोकरी असती, अचानक लेटर येतं का रिजेक्शन पिरियड आला, पुढच्या महिन्यापासून नोकरी गेली, टेन्शन का आता घराचं लोन कसं फेडायचं, कोणता दिवस काय आणल माहित नाही. सगळं चांगलं चालू असतं, एकाएकी कळतं की कोणते तुमचे पैसे लुटले, अचानक कळतं की बँक पळून गेली, अचानक कळतं की तुमची प्रॉपर्टी कुणी बळकावली. कोणतं संकट कधी तुमच्या समोर उभं राहील गॅरंटी नाहीये. आणि आपल्याला माहित आहे एक गेल्यानंतर एक संकट आपल्या पुढे आहेच. असं कोण आहे का ज्या जीवनात एखादा त्रास नाहीये? येस, प्रत्येकाच्या जीवनात एक समस्या गेली का दुसरी आहे. असं वाटतं का खूप मोठा मॅटर होता, आज तो मॅटर संपवला, आता सगळं ओके झालं, आज निवांत झोपाल. आज निवांत झोपाल का उद्या लगेच दुसरी गोष्ट समोर आहेच. पण जर देव तुमच्या संगती आहे तर रोज दिवसाला 10 गोष्टी उद्या काही फरक पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येणाऱ्या दिवसात काय संकट येतील आम्हालाही माहित आहे, येणाऱ्या दिवसात काय काय गोष्टी घडतील. समजतंय का? Yes. आपण या जगात राहतो. कुठं राहतो? जगात राहतोय. इथं सैतानाचं वर्चस्व आहे, इथं सैतानाचं वर्चस्व आहे. आणि तो ख्रिस्ती व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला सहज आणि साधारण जीवन जगू देणार नाही. तो नेहमी कोणते ना कोणते हल्ले करणार. एकाचं तोंड बंद केलं असं वाटतं तर बंद झालं, तोंड त्याचं शांत झालं, दुसऱ्याचं चालू. एक खड्डा बुजवला असं वाटतं आता क्लिअर झालं, दुसरा खड्डा आहेच. हे कधी संपणार नाही. लाईफ टाइम पर्यंत तुम्हाला सैतानाशी लढायचं आहे. जोपर्यंत प्रभू येत नाही किंवा आपण देवाकडे जात नाही तोपर्यंत रोज एक दिवसाला एक नवीन संघर्ष तुमच्या समोर असणार. पण त्याला समोर जाण्यासाठी प्रभूची कृपा, प्रभूची उपस्थिती असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का या ठिकाणी? जर उद्याचा दिवस पाहायचा आहे तर तो दिवस आशीर्वादाचा असावा, म्हणून आमच्या संगती देव असणं गरजेचं आहे. जर तो नाहीये तर आपला प्रवास सुखरूप नाहीये. निराशा, चिंता, टेन्शन, आजार, आर्थिक संकट आपला जीव उद्ध्वस्त करून टाकल. आपण जीवन जगू पण त्या जीवनाला अर्थ राहणार नाही. पण जर देव तुमच्या संगती आहे, प्रभूची कृपा तुमच्या बरोबर आहे, तर किती मोठं संकट असू द्या तर सर्वांवर तुम्हाला आशा असणार का हे प्रभू तू माझ्या बरोबर आहे आणि कोणतं संकट मला स्पर्श करू शकणार नाही. ते माझ्या अवतीभोवती फिरणार पण ते माझं जीवन उद्ध्वस्त करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण ते गीत गायलं होतं, प्रभू के हात है मेरे साथ, मुझको कोई डर नाही. यस, भले समोर दिसतं आजार आहे पण काळजी नाही, आरोग्य देणारा माझ्या बरोबर आहे. भले आर्थिक संकट दिसतंय पण काळजी नाही, धनवान करणारा परमेश्वर माझ्या बाजूने. भले दिसतंय का नोकरी नाहीये पण नोकरी उत्पन्न करणारा देव माझ्या बाजूने आहे. जरी दिसतंय का पोटचं फळ नाहीये पण पोटचं फळ देणारा परमेश्वर माझ्या बाजूने आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पण कोण संगती पाहिजे आपल्या? परमेश्वर, प्रभू. तो असणं गरजेचं आहे. कारण देवच आहे जो तुमची पूर्ण मदत करू शकतो. ज्या प्रकारे मोशेला प्रभूची गरज होती. कोणाला? मोशेला. मग आपल्याला ही प्रभूची अधिक गरज आहे, कारण त्याच्या बिना आपला प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. जो संसार तुम्ही करताय, जे काम तुम्ही करताय, जो व्यवसाय तुम्ही करताय, ते कितपर्यंत आशीर्वादित आहे तुम्ही चेक करा. पण जर ते आशीर्वादित व्हावं अशी तुमची इच्छा आहे तर देव तुमच्या जीवनामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? तुम्ही व्यवसाय करताय पण यशच नाही तर काय उपयोगाचं? तुम्ही काम करताय पण बरकतच नाही तर काय उपयोगाचं? पण जर देव तुमच्या बरोबर आहे तर 100% तुम्हाला यश मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुमच्या बरोबर कोण पाहिजे? देव. कोण पाहिजे? देव. आणि बायबल सांगतं 14व्या वचनात परमेश्वर त्याला अभिवचन देतो का माझी समक्ष तुझ्या बरोबर येईल आणि मी तुला काय देईल? विसावा देईल. आपण वाचूया ते वचन, 14वं वचन. तेव्हा तो म्हणा समक्षता तुझ्या संगती जाईल आणि मी तुला विसावा देईन. समक्षता, माझी समक्षता. समक्षता म्हणजे काय कळतं का? समक्षता म्हणजे काय? म्हणजे मी स्वतः
समक्ष म्हणजे मी स्वतः तुझ्या बरोबर येईल आणि मी तुला काय देईल? विसावा. काय देईल? विसावा. आता विसावा देईल म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. का समजा एखादा व्यक्ती खूप उन्हात फिरतोय आणि खूप उन्हामुळे त्याला गरम झालं आणि खूप उन्हामुळे त्याला वेदना होतात, तर ज्यावेळेस त्याला एक झाड भेटतं. काय भेटतं? झाड. आणि त्या झाडाची सावली दाट असती, त्याच्या जीवाला काय भेटतो? विसावा. काय भेटतो? विसावा. कारण ते झाड ती उष्णता सहन करतं आणि जीवाला काय देतं? सावली देती, आणि ती सावली आम्हाला विसाव्यासारखी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? विसावा म्हणजे काय? तुम्हाला नोकरी नाहीये, तुम्हाला नोकरी भेटणं म्हणजे तुम्हासाठी विसावा आहे. तुम्ही आजारी आहेत, तुम्हाला आरोग्य भेटणं, आरोग्य तुम्हासाठी विसावा आहे. तुम्हाला पोटचं फळ नाही, तुम्हाला पोटचं फळ भेटावं तुम्हासाठी विसावा आहे. समजतंय ठिकाणी? तुमची अभ्यासात बुद्धी चालत नाही, तुम्हाला ज्ञान भेटावं हा तुम्हासाठी विसावा आहे. आणि प्रभू म्हणतो का माझी समक्षता म्हणजे मी स्वतः तुझ्या बरोबर येईल आणि तुला विसावा देईल. मग काही त्रास असू, मी ते त्रास तुझ्यापासून दूर करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्याला उत्तर दिलं का मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ह्या प्रकारे आम्हालाही प्रभूकडे प्रार्थना करणं आहे का देवा तुझी समक्षता आम्हा बरोबर असणं गरजेचं आहे, जेणेकरून आमच्या अवतीभोवती असलेल्या संकटावर आम्ही मात देऊ आणि आम्हाला विसावा मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का इथपर्यंत? कारण त्याचा विसावा असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मोशेला माहिती होतं प्रभू जर माझ्या संगती आहे तर ज्ञान माझ्या बरोबर आहे. काय माझ्या बरोबर आहे? ज्ञान. प्रभू जर माझ्या बरोबर आहे तर ताकद माझ्या बरोबर आहे. काय माझ्या बरोबर आहे? ताकद. प्रभू जर माझ्या बरोबर आहे तर विश्वास माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर ज्ञान तुमच्याकडे आहे, विश्वास तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे ताकद आहे, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर मात देऊ शकता. कारण देव ज्ञानाचा उगम आहे, देव ताकदीचा उगम आहे आणि देव विश्वासाचा उगम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर प्रभू तुमच्या बरोबर आहे तर प्रत्येक मदत तुमच्याकडे आहे आणि तुम्ही तुमचा मार्ग 100% मोकळा करू शकता. म्हणून तो म्हणत होता का प्रभू तुझी समक्षता पाहिजे. काय पाहिजे? तुझी समक्षता. कारण त्याच्याबरोबर लाखोनी लोक होते पण ते काहीच उपयोगाचे नव्हते. ते विश्वासू नव्हते, ते ताकदवर नव्हते आणि त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचं काय म्हणतात त्याला आत्मिक ज्ञान पण नव्हतं. पण देव या ठिकाणी मोशेची विनंती होती का प्रभू तू माझ्या बरोबर असणं गरजेचं आहे, तू माझ्या बरोबर राहा, बाकी कसलीच मी अपेक्षा बाळगत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मी वारंवार एक गोष्टीवर भर टाकतोय. कोणतं? तू माझ्या बरोबर राहा, तुझी समक्षता माझ्याबरोबर असू दे. का मी सांगतोय? आपण वाचू येते वचन. पुन्हा आपण 12 वचन वाचू. निर्गम 33 अध्याय 12 वचन वाचू, 12 आणि 13. आणि मोशे यहोवाला म्हणाला, पहा तू मला सांगतोस या लोकांना घेऊन चल, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवशील हे तू मला कळवले नाही. तरी तू म्हटले आहे की मी तुला नावाने ओळखतो आणि तू माझ्या दृष्टीस कृपा पावला आहेस. म्हणून आता तर जरी मी तुझ्या दृष्टीस कृपा पावला असलो तरी मी तुला विनंती करतो की तू आपले मार्ग मला कळवू, यासाठी की मी तुला असे ओळखावे की मी तुझ्या दृष्टीस कृपा पावावी आणि हे राष्ट्र तुझे लोक आहे हे तू समजावे. ओके, ऐकलं का सर्वांनी वचन? आतापर्यंत वाचनात एक गोष्टी भर देत होतो का तू आम्हा बरोबर पाहिजे, तुझी समक्षता आम्हा बरोबर पाहिजे, तुझी उपस्थिती आम्हा बरोबर पाहिजे. त्याचं कारण होतं मोशे प्रार्थना करत होता. कोणाकडे? देवाकडे. काय प्रार्थना केली त्यांनी? पहिला वचन 12 वचन काय वाचलं आपण त्याच्यामध्ये? काय प्रार्थना केली मोशेनी? मोशे काय म्हणतो? 12 वचनात मोशे प्रभूला विचारतो का हे प्रभू तू कोणाला पाठवतो? तू कोणाला पाठवतोस? त्याला वाटलं कोणतरी देवदूत येतील. प्रभूकडे असंख्य देवदूत आहे, सैन्य आहे. त्याला वाटलं की कोणतरी देवदूत येतील. पण मोशे बोलता बोलता शब्द फिरवतो. मोशे बोलता बोलता काय फिरवतो? शब्द. पहिले काय विचारतो का हे प्रभू तू कोणाला पाठवशील? हे प्रभू तू कोणाला पाठवशील? हे प्रभू तू तर मला नावाने ओळखतो पण मी तुला अजून ओळखत नाही. माझी इच्छा आहे का मी तुला ओळखावं. तू माझे मार्ग नाही समजलं. फिर से रीड कर 12-13. आणि मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा तू मला सांगतोस या लोकांना घेऊन चल, पण तू माझ्या बरोबर कोणाला पाठवशील? मोशे काय म्हटला? तू माझ्याबरोबर कोणाला पाठवशील? माझ्या बरोबर कोणाला पाठवशील? प्रभूने उत्तर दिलं का? उत्तर नाही आलं. पुढे मोशेच काय बोलतो? हे तुम्हाला कळवले नाही, तरी तू म्हटले आहे की मी तुला नावाने ओळखतो. मोशे काय म्हणतो? हे प्रभू तुम्हाला कशाने ओळखतो? नावाने. कोण बोलतोय? मोशे. कोणा सांगती? देवासोबत. विषय काय होता का मदत कशी येणार माझी? विषय काय होता? मदत कशा प्रकारे तू माझी करणार आहे, विषय हा होता. पण मोशे कशा चालाकीने बोलतो आपण बघूया पुढं. आणि
तू माझ्या दृष्टीस कृपा पावला आहेस. म्हणून आता जरी मी तुझ्या दृष्टीस कृपा पावलो असले तरी मी तुला विनंती करतो की तू आपले मार्ग मला कळीव. ओके, तो काय म्हणतो, जर तुझ्या नजरेत मी कृपा पावलो तर तू आपले मार्ग मला कळव. कोण? तू. कोण? देव. देव. तुझी दूत नाही. कोण? तू. समजते का मोशेची भाषा या ठिकाणी? मोशे प्रभूला या प्रकारे म्हणतो की तू मदत पाठव, पण नंतर म्हणतो का हे प्रभू, जर मी कृपा पावलोय तर तू मार्ग प्रगट कर, म्हणजे माझी मदतीसाठी कोणती दिव्यदूत नको पाठवू, तू स्वतःच ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं का? अवघड चाललंय? समजतंय. समजतं का? त्याचं डोकं कळतंय का मोशेचं? त्याचं ज्ञान कसं प्रकारचं आहे? तो म्हणतो का दुसरं कोणी नाही पाहिजे. कोण पाहिजे? तू पाहिजे. त्याचे दिव्यदूत नसे चालले का? चालले असते, त्याची कोणते पण त्याचे दिव्यदूत आले असते तर पुष्कळ होते, पण तो म्हणतो का ते नाही, तूच पाहिजे. समजतं ठिकाणी? प्रेज गॉड. या ठिकाणी किती हुशार आहे तो, का तो म्हणतो तूच पाहिजे. त्या प्रकारे आम्ही पण म्हणलं पाहिजे का प्रभू, जग नाही, फक्त तूच पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिव्यदूत पाठवू शकला असता प्रभू, पण तो किती हुशारीने उत्तर देतो का जर तुझ्या नजरेत मी कृपा पावलो तर तूच आपले मार्ग मला प्रगट कर, दुसरे नको. म्हणून बायबल सांगतं का प्रभू तोंडोतोंडी त्याच्या संगती बोलला. का? आणि इच्छा बाळगणारा होता. आपण म्हणतो का नाही मोशे खूप आशीर्वाद आहे, कारण देव त्याच्या तोंड संगती बोलला. का बोलला? इच्छा बाळगली त्यांनी. इच्छा बाळगली काय प्रभू तूच पाहिजे, दुसरं नाही. त्याच प्रकारे आम्ही पण म्हणलं पाहिजे काय प्रभू, जग नाही, फक्त तूच पाहिजे, आणि तुझी कृपा माझ्यासाठी या जगात पुरेशी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून या ठिकाणी परमेश्वर त्याला वचन देतो का माझी समक्षता तुझ्या बरोबर येईल आणि मी तुला विसावा देईल. आणि बायबल सांगतं का प्रभूने त्याला विसावा दिला. कोणतं संकट त्याच्या समोर जास्त वेळ टिकून राहिलं नाही. त्याच प्रकारे जर देव तुमच्या बरोबर आहे तर तुमच्या विरुद्ध कोणतं संकट अधिक वेळ टिकून धरणार नाही. हे प्रभूचं अभिवचन आहे. यशया आपण काढूया. प्रभूचं वचन काय आहे? यशया 54 अध्याय 17 वचन. कोणतेही हत्यार तुझ्या विरुद्ध चालवायला घडले आहे ते साधणार नाही, आणि जी प्रत्येक जीभ न्यायात तुझ्या विरुद्ध वाद करायला उठेल ती तू अन्याय ठरवशील. हाच परमेश्वराच्या सेवकाचा वाटा आणि हेच माझ्यापासून त्याचे न्याय पण आहे, असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतं? जे कोणतेही हत्यार तुझ्या विरुद्ध घडवलंय ते साधलं जाणार नाही. सैतानाने जेही प्रकारचा हल्ला, ज्याही प्रकारचा अटॅक तुझ्यावर केलाय, परमेश्वर तो सिद्धीस जाऊ देणार नाही. कारण कोण आहे तुझ्या बरोबर? देव. आणि हाच देवाचा अभिवचन आहे मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुला विसावा देईल. म्हणजे ज्याही प्रकारे सैतान तुला त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्याचे शस्त्र तुझ्यावर विजय मिळू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी आपण निश्चिंत राहिलं पाहिजे आणि प्रभूत आनंद केला पाहिजे. प्रभू माझ्या बरोबर आहे, मला काळजी करायची गरज नाही. जरी संकट चारी बाजूने दिसतं, चारी बाजूने मला प्रश्न दिसतात, पण मी एकच बघतो का देव माझ्या बरोबर आहे. या प्रश्नांना कसं सोडवायचं आणि कसं मार्ग मोकळे करायचे हे प्रभूला माझ्या चांगल्या प्रकारे माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते का ठिकाणी? म्हणून कोणाची समक्षता पाहिजे आपल्या बरोबर? देवाची. कोणाची? देवाची. मग प्रश्न असा येईल मनात का बायबल तर सांगते का मोशे बरोबर प्रभू गेला, मग आमच्या बरोबर प्रभू येईल का? आपण कदाचित असा विचार करू की प्रभू मोशे किती आशीर्वाद होता का त्याच्याबरोबर तू गेला, मग हे प्रभू आमच्या बरोबर तू येशील का? येस, तो देव येईल. कारण असं लिहिलंय. बायबल काय सांगतं आम्हासाठी? प्रभूचं अभिवचन आहे योहान शुभवर्तमान 14 अध्याय आणि 18 वचन. अनाथ असे सोडणार नाही. ओके. प्रभू म्हणतो मी तुला अनाथ. आपल्याला कोणाला? आपल्याला. आपण जे प्रभूचं वचन बघत आहोत, आपण जे त्रासामध्ये आहोत, आपण जे संकटामध्ये आहोत, आपण जे मोशेकडे बघतोय का प्रभू त्याच्याबरोबर तू गेला, त्याला सहाय्य केलं, त्याला विसावा दिला, मग आमचं काय? आमच्या बरोबर तू येशील का? आम्हाला विसावा देशील का? तर प्रभूचं उत्तर आहे की मी तुला अनाथ सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, पुन्हा वाचूया देवाचं अभिवचन आम्हासाठी. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुम्हाजवळ येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज तोच देव पवित्र आत्म्याच्या स्वरूपात आम्हा बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो प्रभू मोशे बरोबर होता तोच परमेश्वर पवित्र आत्म्याच्या स्वरूपात आम्हा बरोबर राहायला तयार आहे. कारण असं लिहिलंय. तर त्याच अध्यायामध्ये आपण 16 वचन वाचूया. 16 वचन काय सांगतं? मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पराक्लेत देईल,
यासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं बायबल? येशू ख्रिस्त म्हणतो मी पित्याकडे विनंती करल, मी पित्याकडे विनंती करेल आणि तो तुम्हाला पराक्लेत. पराक्लेत म्हणजे कोण? पवित्र आत्मा. पराक्लेत म्हणजे मदत करणारा. पराक्लेत म्हणजे कोण? मदत करणारा. तो आत्मा मी तुम्हाला देणार आहे आणि तो तुमच्या बरोबर सर्व काळ राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळ राहील? सर्व काळ. सर्व काळ. किती वेळ? सर्व काळ. प्रेज द लॉर्ड. जर तो तुम्हा बरोबर सर्व काळ राहील तर तो 100% तुम्हाला विसावा देईल. म्हणून या ठिकाणी देवाच्या उपस्थितीची अपेक्षा धरा. अरे प्रभू तू आम्हा बरोबर राहिला पाहिजे आणि तो राहावा म्हणून आम्हाला काय करायचंय? फक्त आपल्या पापांची कबुली. काय करायचंय? पापांची कबुली. कारण तो पवित्र आत्मा देव आहे. तो कसा आहे? पवित्र आहे. तो अपवित्रतेमध्ये राहतो का? नाही राहत. मग आम्हाला काय करायचंय? पश्चाताप. काय करायचंय? पश्चाताप. प्रभूकडे यायचं या विश्वासाने. काय प्रभू मी पापी आहे, मी पाप केलं, मी चुकीचं जीवन जगलो, मी माझ्या पापांची कबुली करतो आणि हा विश्वास धरतो का माझ्या पापांची किंमत तू वधस्तंभावर मोजली आणि त्या रक्ताद्वारे तू मला शुद्ध केलं. विश्वासाने तुम्हाला ही प्रार्थना करायची, स्वतःला शुद्ध करायचं आणि पवित्र आत्म्याकडे विनंती करायची. काय पवित्र आत्मा देवा आता माझ्यात वस्ती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते की तो आत्मा तुमच्यात येईल आणि तुमच्यात वस्ती कर. का? कारण तुम्ही रक्तामुळे शुद्ध असल्यामुळं तुम्ही पवित्र आत्म्यास पात्र आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? अनेक लोकांना असं वाटतं का पवित्र आत्मा जो आहे तो थोड्या दिवसांतर घ्यायचा असतो, लगेच नाही घ्यायचा. समजा तुम्ही प्रभूकडे आले, प्रार्थना करू लागले, मग पवित्र आत्मा लगेच नाही घ्यायचं, थोड्या दिवसांनी घ्यायचं. तसं नाहीये. रक्ताने तुम्ही शुद्ध झाल्याबरोबर पवित्र आत्म्यास तुम्ही पात्र आहात. कारण जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यात येत नाही तुम्हाला वचनाच्या अधिक गोष्टी प्रगट होणार नाही. कारण तोच तर आहे जो तुम्हाला गोष्टी प्रगट करतो आणि जर तोच नाहीये तर तुम्हाला त्या प्रकारे त्या गोष्टी समजणार नाही. म्हणून या ठिकाणी जसं परमेश्वर मोशे बरोबर गेला तोच परमेश्वर तुम्हामध्ये येऊन कार्य करायला तयार आहे. पण तुम्ही त्या पवित्र आत्म्या देवाला आपल्यामध्ये जागा दिली का? कारण बायबल सांगतं बलान नव्हे, पराक्रमण नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धीत जाईल. जर तो पवित्र आत्मा देव तुमच्या बरोबर आहे, तुमच्या समोर कोणतंच आव्हान जास्त वेळ टिकून राहणार नाही. कारण देवाने अभिवचन दिलंय का शस्त्र आहे, हत्यार आहे, पण ते साधलं जाणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्या आत्म्याला ग्रहण करा, त्या आत्म्यासाठी प्रार्थना करा का पवित्र आत्मा देवा माझ्यामध्ये वस्ती कर, माझा ताबा घे, जेणेकरून हे संकट याले त्रास माझ्यावर हावी होणार नाही, तर तुझ्यामध्ये मला विजय मिळेल आणि माझ्यात तुझा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का इथपर्यंत? पण काही लोकांना एक प्रश्न आहे, काही लोकांना एक प्रश्न येतो का पवित्र आत्मा तर केव्हाच घेतला आम्ही, पवित्र आत्मा तर केव्हाच घेतला, प्रभूमध्ये किती दिवसापासून आलो, पवित्र आत्मा पण आहे, तर तरी पण अवतीभोवतीची समस्या काही जात नाही. ते आमच्यावर वर्चस्व करतात, आम्ही त्यांच्यावर वर्चस्व करत नाही. मग असं का? समजतो का हा प्रश्न? पुष्कळ लोक ज्यांनी प्रभूचा स्वीकार केलाय, ज्यांनी पवित्र आत्म्याला स्वीकारलंय, मग त्यांच्या मनात हा प्रश्न आहे की प्रभूला तर आम्ही स्वीकार केलंय, समस्या आमच्या अवतीभोवती आहे, पण त्या असं नाही का जातात, ते आमच्यावर वर्चस्व करतात. काय करतात? वर्चस्व. मग का जात नाही? बायबल तर सांगतं का मी तुझ्या बरोबर येईन, तुला काय देईल? विसावा देईल. काय देईल? विसावा. मग आमचा जीव विसावा का नाही पावत? त्याच्या मागचं कारण असं आहे का पवित्र आत्मा देव तर आमच्या बरोबर आहे, पण नेहमी आपण तेच बघतो जे सैतान आम्हाला दाखवतो, आपण ते बघत नाही जे आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? प्रश्न काय मनामध्ये का पवित्र आत्मा आहे का तुमच्याकडे? आहे. प्रभूचा स्वीकार केलाय का सर्वांनी? आहे. समस्या आहेत का अवतीभोवती? आहेत. पण त्या जात नाही, त्या आमच्यावर वर्चस्व करतात. का करतात? यासाठी करतात का तुम्ही तेच पाहता जे तुमच्या समोर आहे, तुम्ही हे पाहत नाही की तुमच्या बरोबर काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजताय का? तुम्ही त्याचं वर्णन करताय का ते काय आहे, पण तुम्ही हे बोलत नाही का माझ्या बरोबर काय आहे. नाही कळलं अजून? समजताय का? तुम्ही नाही म्हणता का हा आजार आहे, हा आजार आम्हाला घेऊन चालला, दिवस संपत चालले. अरे तुम्ही एका नाहीच म्हणत का माझ्या बरोबर आरोग्य देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा देव जो तुमच्या बरोबर आहे, विजय मिळवणं तुमच्या मुखामध्ये आहे. 3 गोष्टी, तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय विश्वास धरता आणि तुम्ही काय बोलता, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या? तुमचा विचार, तुम्ही काय विश्वास धरता आणि तुम्ही काय बोलता. विचार जो आहे हा नियंत्रित नाही करू शकत, नाही. एक विचार सुरू झाला का तो कुठल्या कुठं जातो त्याची गॅरंटी नाहीये. पण शेवटी तुम्ही निष्पन्न काय काढता आणि कशावर येऊन उभं राहता ते गरजेचं आहे आणि त्याला विश्वास मानतात. समजतंय का? नाही समजत? सांगू का पुन्हा?
3 गोष्टी कोणत्या? विचार, दुसरं काय? विश्वास, विश्वास, दुसरं काय? विश्वास, आणि तिसरं काय मुखातलं बोलणं. समजतंय? येस. तुमचे विचार, तुमचा विश्वास आणि तिसरं तुमच्या बोलणं, मुखाद्वारे मुखातलं बोलणं. आता समजा एखादं संकट आलं, काय आलं? संकट आर्थिक संकट आलं, पैसे पाहिजे. मग याला शोधले, त्याला शोधले, त्याला शोधले, इकडे भेटतील का, तिकडे भेटतील का, मनात असंख्य विचार चालू होतात. कुठं? मनामध्ये. कुठं? मनामध्ये. एखादं आर्थिक संकट आलं, प्रथम आपण कुठं आशीर्वाद शोधतो? मनात कल्पना सुरू करतो, कुठून माझी मदत येईल. मग मन फिरतं, नाही त्याच्याकडे जाऊ, नाही तो नाही देणार, नाही तो देणार नाही, नाही तो नाही म्हणल. वेगवेगळे उत्तर येतात, मन फिरतं. मनात तुम्ही संतुष्ट पावत नाही. पण पुन्हा एक मनात अजून एक विचार येतो का काळजी करू नको, देव तुझ्या बाजूने सहाय्य करणार आहे. आता मनात असंख्य विचार होते, पण शेवटी कशावर येऊन तुम्ही थांबता ते महत्वाचं आहे. समजतं का मी काय म्हणतोय? मनात काय चाललेत? असंख्य विचार चाललेत, पण शेवटी तुम्ही कशावर येऊन थांबता हे खूप महत्वाचं आहे. मनात असंख्य विचार चालत असताना तुम्ही शेवटी एक निष्पन्न करता का आता मला व्यर्थ पण काळजी करायची नाही, का परिस्थिती कशी असू मला माहिती आहे का माझा प्रभू मला सोडणार नाही, माझा प्रभू माझी मदत करेल. हा तुमचा विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर या विश्वासात तुम्ही उभे राहिले आणि हेच बोलू लागले, जो विश्वास तुम्ही मनात धरला, देव 100% तुमच्याच बाजूने कार्य करणार. येस, आमेन. विचार फिरत राहतात, पण शेवटी एक निष्पन्न काढावा लागतो का शेवटी होणार काय. समजलं ना? का मनात असंख्य विचार चालतात, पण एक निष्पन्न काढावा लागतो का नाही एवढं आहे का, हा त्रास आहे का, तो त्रास आहे का, नाही माझा विश्वास आहे का माझा परमेश्वर माझ्या बाजूनी कार्य करणार. जर हा विश्वास तुम्ही धरला, तुम्ही जिंकले. हालेलुया. हा विश्वास जर तुम्ही धरला, त्याच्यावर उभे राहिले का भले परिस्थिती सांगते का मदत होणार नाही, पण तुम्ही म्हणता का नाही माझा प्रभू करणार, आणि तुम्ही तेच बोलू लागले, देव तुमच्याच बाजूने कार्य करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या बरोबर तो आहे, पण तुमच्या विश्वासाविना त्याला कार्य करता येत नाही. म्हणून कधी कधी असं वाटतं का पवित्र आत्मा तर आहे, मग कार्य का नाही घडत? कार्य याचमुळे घडत नाही का तुझे विचार एक जागी नियंत्रित होत नाही. ते नियंत्रित कर. म्हण का जे आजूबाजूला आहेत ते बघत नाही, मला एकच माहिती आहे का माझा प्रभू माझी मदत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी ते गीत पुन्हा पुन्हा घेतलं. कोणतं? प्रभू के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, ते गीत यासाठी मी घेत होतो का सैतान तू काही दाखव, काही सांग, त्याच्या मागे भले तथ्य असेल, पण मला एकच माहितीये माझा परमेश्वर मला एकटं सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास तुम्ही निष्पन्न केला, तुम्ही जिंकले, देव तुमच्याच बाजूने कार्य करणार आणि तुमच्यात प्रभूचा गौरव होईल, आणि तो विसावा तुम्हाला भेटेल जो विसावा तुम्हाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक साक्षी तुम्हाला सांगतो. एक सिस्टर होती आणि त्यांच्या घरी आर्थिक परिस्थिती जरा वाईट होती, आणि अचानक एकाला पैसे द्यायचे होते, काहीतरी वाद झाला, आणि तो व्यक्ती लगेच उभा राहिला का नाही मला माझे जे काही 1000-1200 रुपये आहेत ते मला लगेचच्या लगेच पाहिजे. या ठिकाणी ते थोडे निराश झाले, पण ती बायबल वाचणारी प्रार्थना करणारी होती. ती म्हणली का नाही जर हा व्यक्ती एवढं बोलतो तर याचे पैसे आपल्याला ठेवायचे नाही, काही पण करायचं, याचा पैसा याला आपल्याला देऊन टाकायचा, याचा पैसा याला देऊन टाकायचा. आणि घरात एक अंगठी होती, घरात एक अंगठी होती. ती अंगठी पूर्ण सोन्याची नव्हती, ती अंगठी पूर्ण सोन्याची मिक्स होती, 1-2 ग्रॅम गोल्ड असं काहीतरी ती असेल. आणि नवऱ्याला म्हणली एक काम करा, ही अंगठी विकून टाका, परमेश्वर आपला पुरवठा करेल. ती काय म्हणली, ही अंगठी विकून टाका, परमेश्वर आपला काय करेल, पुरवठा करेल. ज्यावेळेस तो सोनाकडे गेला, त्यांनी ती चेक केली, पिगळवळी काय केलं, तो म्हणला पूर्ण सोनं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? तो काय म्हणला याच्यात एवढे पैसे नाही येणार, काय भेटणार तरी याचं तोडलं तरी. ती म्हणती तुम्ही जा, देव बाप कार्य करणार. समजतंय का? तिच्याही मनात प्रश्न होते का द्यायचं कसं, पण ज्यावेळेस तिने प्रभूची आठवण केली का हे प्रभू तू माझा पुरवठा करशील, मला नाही पाहायचं अंगठी पूर्ण सोन्याची का नकली, मला माहिती का तू देशील, कसं करशील ते मला माहित नाही, पण तू करशील. आणि सोनाराकडे गेले आणि ते म्हणले का त्या अंगठीचे 15,000 रुपये आले. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का ठिकाणी का तुमचा विश्वास दृढ पाहिजे. सैतान जे दाखवतो ते पाहू नका, तुमचा प्रभू तुम्हासाठी काय करू शकता त्याची आठवण करा, म्हणजे जो देव तुमच्या बरोबर आहे तो तुम्हाला विजय देईल. अजून एक साक्षी मी तुम्हाला सांगतो का एक संदेश होता अदृश्य मदत. किती लोकांनी ऐकला? आपण एक विषय घेतला होता अदृश्य मदत, की तुम्हासाठी प्रभूने अदृश्य मदत ठेवली आणि ती तुम्हाला 100% भेटणार. हे वचन त्या बहिणीने ऐकलं. कंडिशन घराची अशी होती की तिच्या नवऱ्याला काम नव्हतं, तिच्या नवऱ्याला काम नव्हतं, पण तिने हा संदेश ऐकला होता का अदृश्य मदत आहे. एक सकाळी आदल्या दिवशी संदेश ऐकला, विश्वास दृढ केला, दुसऱ्या दिवशी उठले, बायबल वगैरे वाचलं, प्रार्थना केली, आणि नवऱ्याने पेपर घेतला आणि न्यूजपेपर उघडला आणि एक ॲडव्हर्टाईज आली. एक ॲडव्हर्टाईज त्याच्यामध्ये आली का अशी अशी जागा या ठिकाणी आहे, एक वेकन्सी त्या ठिकाणी
आहे. ज्यावेळेस त्यांनी तो न्यूजपेपर उघडला, ते त्यांनी पाहिलं, त्यांच्या मनात असं क्लिक झालं की ही अदृश्य मदत प्रभूंनी आम्हासाठीच ठेवलेली आहे. त्यांनी नंबर घेतला आणि लगेच कॉल केला. त्याच दुपारी तो व्यक्ती सिलेक्ट पण झाला. आमेन. त्याच दुपारी जसं त्यांनी पाहिलं, त्यांनी लगेच त्यांना बोलून पण घेतलं. दुपारच्या दुपारी तिथं गेला आणि तो सिलेक्ट पण झाला आणि दुसऱ्या दिवसापासून ती ऍड बंद झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं का मला काय म्हणायचं? Yes. ती ऍडव्हर्टाईज एक आठवडा चालू असली पाहिजे होती का नाही? Yes. पण ती ऍडव्हर्टाईज एका दिवसामध्येच बंद क्लोज झाली. ते ज्यावेळेस त्यांनी चेक केलं, ते म्हणले की ती ऍडव्हर्टाईज फक्त त्याच दिवशी आली होती, त्याच्या पहिले आली नाही आणि नंतरही आली नाही. म्हणजे देव तुम्हासाठी अदृश्य मदत पाठवतो, पण तुमचा विश्वास प्रभूमध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्या अवतीभोवती सैतानाने काय मांडून ठेवलंय ते बघू नका, पण जो सर्वसमर्थ परमेश्वर तुमच्या बरोबर आहे त्याच्याकडे बघा, तो तुम्हाला विजय देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. जीसस. समजतंय का? Yes. देवाकडे पहा, देव तुम्हाला कधीच लाजू देणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याची उपस्थिती आम्हा बरोबर असणं आणि त्याच्यामध्ये आमचा विश्वास आणि आमच्या मुखातून त्याच्या विश्वासाची जाहीरपण करणं हे खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला विजय देईल आणि तुमचा प्रवास परमेश्वराच्या कृपेने सुखरूप होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर हाच प्रश्न येईल, आपण ख्रिस्ती आहोत, आपण पवित्र आत्मा धारण केलेले आहोत, मग समस्या काय आहेत? मग आपण म्हणतो नाही का समस्या तर आयुष्यभर आहे, का तुम्हीच म्हणले का प्रभू युसपर्यंत समस्या आहेत. समस्या आहेत पण त्या हावी नाही होणार तुमच्यावर. जर तुमच्यावर त्या हावी होतात तर तुम्ही कुठंतरी आत्म्यात कमी आहात. समजतंय का? गैरअर्थ घ्या. सुरुवातीला मी काय म्हणलो, समस्या कधीपर्यंत? प्रभू युसपर्यंत किंवा तुम्ही प्रभूपर्यंत जाऊपर्यंत. नाही कळलं? प्रभू येऊपर्यंत म्हणजे जर प्रभू लवकर आला तर तोपर्यंत समस्या राहतील, किंवा प्रभू जरी उशीर लावला यायला, आपले या पृथ्वीचे ड्यू डेट संपणार आणि ज्यावेळेस आपण मेलो कुठं जाणार? स्वर्गात. तोपर्यंत काय येणार आपल्याकडे? संकट. काय येणार? संकट. पण ते तुमच्यावर हावी जर झाले तर चेक करा का तुम्ही आत्म्यात स्ट्रॉंग नाही. नाही समजलं? समजतंय ना? जर संकट तुमच्या अवतीभोवती आहे, जर ते तुमच्यावर प्रभुत्व गाजवतात, तर कुठंतरी तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये कमकुवत आहात. कुठंतरी तुमच्या मुखातून कमकुवत भाषा तुम्ही बोलताय. कधी कधी प्रार्थना करायची, समजून सांगायचं आणि शेवटी ते म्हणतात का प्लीज आजासाठी आठवण ठेवा बरं का. मग एवढ्यावर प्रार्थना कसली केली? प्रकारचा आजार आहे, त्रास आहे, प्रार्थना करा. मी म्हणलो काळजी करू नको, देवाची समस्या तुला आशीर्वाद करेल, तू बरा होशील. प्रार्थना केली, सगळं काही केलं, जाताना काय म्हणतोय? आजारासाठी प्रार्थनेत. मग एवढं वेळ मी काय केलं तुझ्यासाठी? समजतंय का? विश्वास नियंत्रित नाही. एवढी केली प्रार्थना, व्यर्थ झाली, म्हणजे तुला विश्वासच नाही की तू बरा झाला. तू पुन्हा म्हणतो प्रार्थनेत आठवण ठेवा. तुला कळलंच नाही की तू बरा झाला, म्हणून तो आजार तुझ्यावर राज्य करतो. विश्वास नियंत्रित कर, का जर तू प्रभूकडे आला तर रिकामी हात जाणार नाही. विश्वासाने स्वीकार का मी बरा झालोय. जरी शरीर सांगत नाही, जरी परिस्थिती सांगत नाही का परिस्थिती बदलली, पण म्हणायचं का नाही, मी प्रभूकडे बघून म्हणतो का माझी परिस्थिती बदललेली आहे. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात विश्वास. काय म्हणतात? विश्वास. का तुम्ही जे बघताय ते नाही बोलायचं, पण तुम्ही ते विश्वास जाता प्रभूमध्ये ते बोलायचं, जेणेकरून देवाची जी उपस्थिती तुमच्या बरोबर आहे ती तुम्हाला विजयी देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का या ठिकाणी? येस. अनुभव घेऊन पहा, घोषणा करा विश्वासाने प्रभूची. जे संकट असेल, अभ्यासात संकट असेल त्याच्याबद्दल बोला, आजारात संकट असेल आरोग्याबद्दल बोला, आर्थिक संकट असेल धनवंतेबद्दल बोला, अभिषेक पाहिजे असेल अभिषेकाबद्दल बोला, कुटुंबात भांडणं चिडचिड असेल शांतीबद्दल बोला, कुटुंबात गैरसमज असेल समंजसपणाबद्दल बोला. ते तुमच्या लोकांमध्ये येणारच, ते तुमच्या लोकांमध्ये कार्य होणारच, पण तुम्हाला बोलणं आणि विश्वास धरणं अत्यंत गरजेचं आहे. करून बघा, देव कार्य करणार आणि प्रभूचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण उभं राहूया आणि प्रार्थना करूया. जी उपस्थिती मोशे बरोबर होती तीच उपस्थिती आज आमच्या बरोबर राहणार आहे. कारण आपण देवाच्या शरणागत जाऊया आणि अशी प्रार्थना करूया. माझ्या प्रार्थना म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, जी उपस्थिती मोशे बरोबर होती, जी उपस्थिती मोशे बरोबर होती, ती उपस्थिती मला पाहिजे, ती उपस्थिती मला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे पाहिजे, आणि त्याच्या पलीकडे पाहिजे. त्याच्या बरोबर तू होता, त्याच्या बरोबर तू होता, पण माझ्यामध्ये तू पाहिजे, पण माझ्यामध्ये तू आणि पाहिजे. मी विश्वास धरतो आणि मी विश्वास की धरते तू माझ्यात वस्ती करणार. तू माझ्यामध्ये वस्ती करला. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी स्वतःला स्वच्छ करतो, मी स्वतःला स्वच्छ मी करते. कबूल करतो
मी कबूल करते. प्रत्येकाने प्रार्थना म्हणा, मी कबूल करतो, मी कबूल करतो. मी पापी आहे, मी पापी आहे. मज पाप्याला क्षमा कर, मग पाप्याला क्षमा कर. माझे सर्व पाप माझे सर्व आणि पाप सर्व शाप आणि सर्व शाप याची किंमत तू वधस्तंभावर मोजली. त्याची किंमत तू वधस्तंभावर असा मोजली. विश्वास मी धरतो असा विश्वास मी आणि ठेवतो. तुझ्या त्याच रक्ताद्वारे आणि तुझ्या त्याच रक्ताद्वारे स्वतःला विश्वासाने विश्वासाने शुद्ध करतो शुद्ध कर आणि विश्वास धरतो आणि विश्वास त्या धरतो. रक्तामुळं रक्ताद्वारे मी शुद्ध आहे, मी शुद्ध मी आहे. पवित्र आहे मी पवित्र आहे. आणि मी आता आणि मी आता तुझ्या पवित्र आत्म्यासाठी तुझ्या पवित्र पात्र आहे. आत्म्यासाठी पात्र आहे. मी भूक बाळगतो, मी भूक मी बाळगतो. प्रार्थना करतो, मी प्रार्थना करतो. माझ्यामध्ये वस्ती कर, माझ्यामध्ये वस्ती तुझी कर. समक्षता माझ्यामध्ये पाठव तुझी समक्षता आणि माझ्यामध्ये माझ्यात तुझा पाहिजे. गौरव होऊ आणि दे. माझ्यात तुझा गौरव होते. आमेन. आमेन. डोळे बंद ठेवा. लॉर्ड अप्पा, या सर्वांनी पवित्र आत्मा तुला आमंत्रण दिलं. लॉर्ड राईट नाव तुझ्या पवित्र आत्म्याचा सामर्थ्य अभिषेक मी प्रत्येकावर स्वीकारतो. लॉर्ड स्वीकारतो. ओ पवित्र आत्मा यांच्यामध्ये वस्ती कर माझ्या Yes, देवा. Father. या प्रत्येकाने आत्म्याने भर माझ्या परमेश्वरा Yes, Lord. आणि प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. Yes, लॉर्ड Father. थँक्यू तू केल्याबद्दल. लॉर्ड धन्यवाद येशू. लॉर्ड मी प्रार्थना करतो यांच्या विरोधात कोणत्या ज्याही प्रकारचे शस्त्र आहे, Yes, Father. जर आजार यांच्या पुढे सत्याने आणून ठेवलेला आहे, Yes, Lord. हे आजारा आज्ञा करतो तुला. Yes, Father. रक्तामुळे हे शुद्ध आहेत, Yes. रक्तामुळे हे पवित्र आहेत Yes. आणि आरोग्याचे पात्र आहेत. Yes. येशूच्या नावात सर्व आजाराचे जळते बाण, Yes, सर्व Father. आजाराचे दुरात्म्यांनो Yes, Father. मी तुमची सर्व शक्ती बांधतो आणि Yes. याच वेळेस आज्ञा करतो, निघून जा जीवनातून. निघून जा येशूच्या नावामध्ये. तुम्हाला बांधून नरकाच्या भट्टीत मी टाकतो Yes. आणि विश्वासाने प्रत्येक चापकांचा आरोग्याच्या शरीरामध्ये आम्ही मोकळं करतो. मोकळं करतो येशूच्या. येशूच्या नावात त्या सर्व अवयवांना प्रभूष्यात आम्ही नवीन करतो. Yes, Father. याच वेळेस आज्ञा करतो त्या अवयवांना संजीवित व्हा प्रभूच्या नावामध्ये. आणि प्रत्येक शरीराचा अवयव तू नवीन केला, तुला धन्यवाद. Yes, धन्यवाद. त्यांना बरं केलं, तुला धन्यवाद. धन्यवाद, त्याचा विश्वास मी येशू. दृढ करतो की तू येशूकडे आलेला आहे, Yes, तू येशूमध्ये Father. विश्वास ठेवत आहे. Yes, येशू Father. तुला मोकळं केलेलं आहे. Yes. विश्वासाने आरोग्य स्वीकार. Yes, आम्ही स्वीकारतो. धन्यवाद तू बरं केल्याबद्दल. धन्यवाद येशू. ओ ज्यांच्या समोर आर्थिक संकट आहे, कर्ज आहे, हे सर्व शापा कर्जाच्या Yes. तुझ्या सर्व शक्तींना मी बांधतो, Yes. सर्व दारिद्र्याला मी बांधतो Yes. आणि येशूच्या नावात ही सर्व शक्तींना मी नरकात टाकून देतो आणि विश्वासाने धन्यवाद आशीर्वादासाठी मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या त्यांची नावात. परिस्थिती बदलली, तुला धन्यवाद. धन्यवाद त्यांचा येशू. पैसा पुरवठा केला, तुला धन्यवाद. धन्यवाद त्यांना येशू. नोकरी दिली, तुला धन्यवाद. धन्यवाद येशू. प्रभूच्या कुटुंबात भांडणं आहेत, चिडचिड आहे, द्वेष आहे, Yes, Father. सर्व भांडणाच्या आत्म्या, चिडचिडीच्या आत्म्या, द्वेषाच्या आत्म्या, गैरसमजाच्या आत्म्या, संशयाच्या आत्म्या Yes. येशूच्या नावात निघून जा निघून जा येशूच्या नावामध्ये. आणि विश्वासात त्यांना आम्ही मोकळं करतो. Yes, Father. आणि त्या कुटुंबात आम्ही समंजसपणा स्वीकारतो, स्वीकारतो. प्रेम आम्ही स्वीकारतो, स्वीकारतो. प्रीती आम्ही स्वीकारतो. प्रभू Yes, परमेश्वरा, विश्वास आम्ही स्वीकारतो. देवा Yes, Father. दिल्यास मग तुला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. ज्यांना पोटचं फळ नाहीये, येशूच्या नावात आम्ही पोटचं फळ स्वीकारतो. स्वीकारतो. जे टीव्हीवर पाहत आहे, मी प्रार्थना करतो, Yes, Father. सर्व मनातले विचार दूर करा. Yes. म्हणा मी शरीराच्या नियमाच्या अधीन नाहीये, पण मी Yes. कृपेच्या अधीन आहे आणि विश्वासाने पोटचं फळ स्वीकारा. प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. थँक्यू लॉर्ड. यांना ब्लेस केलं, यांना पोटचं फळ दिलं, तुला धन्यवाद देतो. Lord. धन्यवाद येशू. ज्यांना अभ्यासामध्ये ज्ञान नाही, त्यांना ज्ञान आम्ही स्वीकारतो. Yes, Father. जे एकग्रह होत नाही, त्यांना एकग्रहाचा अनुग्रह मी स्वीकारतो. माझ्या परमेश्वरा, स्वीकारतो. ज्या कुटुंबात विभक्तपणा आहे, समेट आम्ही स्वीकारतो. ज्या कुटुंबात प्रेम नाही, आम्ही प्रेम आम्ही स्वीकारतो. माझ्या स्वीकारतो. परमेश्वरा, ज्यांच्यामध्ये गैरसमज आहे, आम्ही समंजसपणाचा आत्मा आम्ही स्वीकारतो. देवा स्वीकारतो, Lord. दिल्यास मग तुला धन्यवाद देतो. धन्यवाद Lord. येशू. जे कुटुंबात ते व्यक्ती प्रभूकडे वळत नाही, त्यांच्यासाठी मध्यस्थी करून येशूच्या नावात त्यांचे बंधनं तोडतो तोडतो आणि येशूच्या येशूच्या नावात त्यांना मी प्रभूकडे आकर्षतो. नावात. Yes, Father. जे लोक रडतायत आपल्या पतीसाठी, आपल्या मुलांसाठी, काळजी करू नका. तुमची प्रार्थना व्यर्थ नाही. प्रभू येणाऱ्या दिवसात त्यांना प्रभूकडे आणणार आहे. त्यांचा जीवन तो बदलणार आहे Yes. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही प्रभूमध्ये आनंद करणार आहात. Yes. विश्वासाचं परिवर्तन आम्ही स्वीकारतो. Yes, आम्ही स्वीकारतो. धन्यवाद तू केल्याबद्दल माझ्या धन्यवाद. प्रभू. यांची प्रार्थना आहे की तुझे आभार मानतो. Yes, प्रभू Father. सर्व गौरव तुला देतो माझ्या परमेश्वरा. Yes, Father. आणि प्रभू प्रार्थना करतो की आम्हाला नेहमी आठवण असू दे, आमच्या बरोबर तू आहे, आमच्या संगती तू आहे, जो विजय देणारा आहे, जो यश देणारा आहे. माझ्या परमेश्वरा धन्यवाद तू आठवण करून दिल्याबद्दल. Yes, आज आम्ही जेही मागतो ते आम्ही स्वीकारतो आणि येशू मध्ये आम्ही आशीर्वादित आहोत. पण धन्यवाद देतो. Lord. धन्यवाद येशू. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तींना आम्ही आशीर्वाद देऊन त्याच्या कुटुंबात तुझा आशीर्वाद स्वीकारतो. देवा स्वीकारतो. आणि दिलास मग तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला देतो आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो आणि स्वीकारतो. आमेन.